लहानपणापासून मुलांना त वरून ताकभात असं शिकवत मोठं केल्यावर, जेव्हा त्यांना मोठं झाल्यावर त म्हणजे तलवार अशी प्रचिती यायला लागते, तेव्हा तीच मुलं पालकांना तुम्ही आम्हाला चुकीचं शिकवलंय असं सहज म्हणतात. कारण आपल्यावर झालेल्या चांगल्या संस्कारांची पाटी पुसायची वेळ येते त्यांच्यावर. म्हणजे होतं काय, समजूतदार म्हणजे मूर्ख, ॲडजस्ट करणारे आहेत म्हणजे त्यांचा फायदा घ्या. मग त्यांना काहीही चालेल. त्यांचं काही वेगळं नसतं. त्यांना काही विशेष हवंय असं काही नसतं. करतील ॲडजस्ट. आणि मग अशी मुलं खरं तर भरडली जातात. अशा वेळी त्यांच्यासमोर हट्ट करणारी मुलं शहाणी ठरतात. आणि मग ही बिचारी चांगल्या संस्कारात वाढलेली मुलं हतबल झालेली दिसतात. मी अशी कितीतरी उदाहरणं आजूबाजूला बघते, जिथे ती मुलं सरळ आई-वडिलांना म्हणतात, की "तुम्ही आम्हाला हे काय शिकवलं? परिस्थिती अशी नाहीच आहे." आई-वडीलही हतबल होतात, की आपण मुलांना चांगले संस्कार देऊन मोठं केलंय आणि आता समाजाची परिस्थिती अशी आहे, की "आरेला कारे म्हणणारा शहाणा ठरायला लागलाय" किंवा "मला हे असंच लागतं" म्हणणाऱ्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातायत. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. कारण मी स्वतः या बाबतीत कन्फ्यूज होते कधी-कधी, की मुलांना चांगल्या सवयी, चांगले संस्कार देऊन मोठं केल्यावर जर त्याचं त्यांना नुकसान होत असेल, तर एक पालक म्हणून त्या पालकांनी काय करायचं?